उलटले आहेत। तरी सरकारमधले मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी काही सरकारला अद्याप दूर करता आलेली नाही। त्यातच आज पार पडलेल्या ओबीसी उपसमितीच्या पहिल्याच बैठकीत भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली। मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाला फटका बसणार असल्याचं सांगत भुजबळ या बैठकीत चांगलेच आक्रमक झाले। इथे प्रश्न सुटणार नसतील तर आपण कोर्टात जाऊ अशी थेट भूमिका भुजबळांनी मांडलेली आहे। बावनकुळेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, गणेश नाईक, संजय राठोड आणि अतुल सावे हे उपस्थित होते। तर ओबीसी उपसमितीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करत भुजबळांनी नेमकं काय म्हटलं तेही बघूया। या बैठकीत भुजबळ म्हणाले, मराठा समाजासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसीला फटका बसणार आहे। जीआर निघाल्यानं आता आपण सर्व असहाय्य आहोत। जीआर मधील काही शब्दांवर भुजबळांनी आक्षेप घेतलाय। जीआर काढल्याप्रकरणी भुजबळांनी इतर मागासवर्गीय विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मराठा समाजाला मागील काही वर्षात मोठा निधी मिळालाय। ओबीसीमध्ये अनेक जाती असूनही निधी कमी आहे असंही भुजबळांनी म्हटलेलं आहे। मागील 20 वर्षात ओबीसींना अतिशय कमी प्रमाणात निधी मिळालाय। ओबीसींना कमी निधी देण्यावरनं सरकार आणि वित्त विभागाचं समर्थन होऊ शकत नाही। इथून जर प्रश्न सुटला नाही तर थेट कोर्टात जाऊन आम्ही निर्णय घेऊ असंही भुजबळांनी म्हटलं। तर मराठा आरक्षणाबाबत अवैध दाखले देऊ नये अशी थेट भूमिका आता मंत्री पंकजा मुंडे यांनी बैठकीत मांडली। नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। दरम्यान भुजबळांचा काही गैरसमज झाला असेल तर भेटून दूर करू असं मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष विखे पाटील म्हणतात। आता त्यांनी सांगत आलोय की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल, काही शंका असेल तर मी स्वतः त्यांना भेटून त्यांचा तो गैरसमज दूर करायला तयार आहे। शेवटी सरकारची पहिल्यापासून भूमिका आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। या बाबतीत शासनाची भूमिका अतिशय सुस्पष्ट आहे। दुसरीकडे नाराज मंत्री भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस हे एकाच विमानाने